वेलकम मंडळी. छोले भटुरे ही एक अशी डिश आहे जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि जर ते आपण घरी तयार केली तेही धाबा स्टाईलमध्ये तर त्याची लज्जत जास्तच वाढते. तर तुम्ही कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये चमचमीत छोले त्याचबरोबर टम फुगलेले असे भटुरे कसे करायचे हे आज आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. तर वेलकम टू रेसिपीज बुक मराठी. आज मी तुम्हाला सांगणार आहे मस्त चमचमीत छोले तेही कमी वेळामध्ये कसे तयार करायचे, त्याचबरोबर त्यासाठी खायला म्हणून इथे भटुरे केलेले आहेत, तेही अगदी परफेक्ट भटुरे कसे बनवायचे ते पण आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण झटपट व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम छोले करण्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 वाटी काबुली चणे आहेत. तुम्ही याऐवजी लाल चणे देखील यूज करू शकता. त्याचबरोबर इथे 7 ते 8 आपण आवळा घेणार आहोत. वाळलेला आवळा आहे हा. आणि आपण आवळा आणि चणे रात्रभर भिजू घालून ठेवलेले आहेत. आणि बघा आवळा पण आता छान असा फुगलेला आहे आणि चणेसुद्धा भिजलेले आहेत. आवळ्याचा फक्त फ्लेवरसाठी म्हणून इथे यूज केलेला आहे. त्यानंतर आता साईडला ठेवलं आहे ते. आणि त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये 1 वाटी आपण रवा घ्यायचा आहे आणि बरोबर तेवढंच मेजरमेंटमध्ये त्याच वाटीने दही घ्यायचं आहे. तर दही हे जास्त मी आंबट घेतलेलं नाही, थोडं गोडच दही घ्यायचं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. हे आपण भटुरेचं बॅटर तयार करण्यासाठी म्हणून तयार करून ठेवत आहोत. तर हे पण साधारण 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास आपण रेस्ट करायला साईडला ठेवून देऊया. त्यानंतर एक मोठं परात घ्यायचं आणि परातीमध्ये 1 वाटी मी मैदा ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ देखील ॲड करणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ किंवा 2 वाट्या मैदा इथे ॲड करू शकता. पण हेल्थसाठी चांगलं असते म्हणून मी अर्धं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा मैदा घेतलेला आहे. आता टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ ॲड करायचं आणि टेस्ट अकॉर्डिंगच आपण इथे बेकिंग सोडा ॲड करणार आहोत. तर बेकिंग सोडा हा 1/2 टेबलस्पून ॲड करायचा. त्यानंतर जे आपण रव्याचं मिश्रण मिक्स करून ठेवलेलं होतं ते सर्व मिश्रण आपण त्या कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही घालायचं नाही. आधी पूर्णपणे ते मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं होतं ते कणकेला छान कोट करून घ्यायचं. त्यामुळे आपले भटुरे हे छान असे टम फुगून येतील आणि त्यामध्ये लम्स वगैरे असे पडणार नाही. आता थोडं पाणी घालून नॉर्मल आपण ज्या पद्धतीने कणकीचा गोळा मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर जास्त पाणी पण घालायचं नाही आणि खूप जास्त कडक पण नको व्हायला. आपलं मिश्रण अगदी नॉर्मल ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने छान मळून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने. यानंतर आपण याला सेट व्हायला काही वेळ ठेवणार आहोत. तर त्यापूर्वी थोडं तेल लावून घ्यायचं. तेलामुळे काय होतं ते वरची लेयर असते कणकीची ती कडक येत नाही. तर थोडं तेल लावून परत त्याला सेट करायला ठेवून द्यायचं. खूप वेळ हे कणिक सेट व्हायला वेळ लागत नाही, साधारण अर्धा तास तरी लागतोच. त्यापेक्षा हे जास्त वेळ नाही ठेवलं तरी पण आपले भटुरे अगदी टम फुगून येतील. आता कव्हरअप करून ही कणिक आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे निदान अर्धा तास सेट होतपर्यंत. जोवर आपली कणिक सेट होत आहे तोवर आपण छोले तयार करून घेऊया. तर छोले तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी छोले करणार आहे. गॅसचा फ्लेम हा ऑन करायचा आणि इथे सरसोचं तेल ॲड केलेलं आहे. मी तेल तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करू शकता. मी ते सरसोच्या तेलामध्ये करत आहे त्यामुळे आपल्या छोल्याची टेस्ट अप्रतिम येते. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तेजपान, 2 मोठ्या विलायच्या, 1 कलमी, 1 चक्री फूल हे सर्व खडे मसाले जे तुम्हाला घालायचे आहेत तुम्ही ॲड करू शकता. इथे मी 1 विलायची पण घातलेली आहे आणि 2 लाल मिरच्या देखील ॲड केलेल्या आहे. आपला सर्व खडा मसाला कमीत कमी 1 मिनटं आपण तेलामध्ये आधी परतून घेऊया. त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते. अगदी फ्लेवरफुल मस्त छोले बनतात आपले. 1 मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण कांद्याची पेस्ट ॲड करायची आहे. तर साधारण 2 कांद्याची बारीक पेस्ट मी इथे करून घेतलेली होती ती ॲड करत आहे. तुम्ही बारीक चॉप करून देखील कांदे इथे ॲड करू शकता. आता कांदे पूर्णपणे कुक होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे निदान 2 ते 3 मिनटं. गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा. त्यामुळे आपले जे आपण खडे मसाले ॲड केलेले आहेत त्यांचा फ्लेवर छान त्या कांद्याला येतो, आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरतो. आणि त्यानंतर इथे 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. तुम्ही आलं लसण देखील
देखील बारीक बारीक कट करून ॲड करू शकता, पण आलं लसणची पेस्ट ॲड केल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान घट्ट येईल. तर आता आपण साधारण मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे 1 चम्मच मी तिखट ॲड केलेलं आहे आणि थोडंसं हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच इथे गरम मसाला ॲड करायचा आहे आणि यानंतर इथे टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड करायचं आहे. आता हे मसाले छान असे फिरवून घ्यायचे, छान परतून घ्यायचे तेलामध्ये. थोडं तेलामध्ये हे आपले मसाले परतले की आपण याच्यामध्ये 2 टमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत. 2 टमॅटरची छान बारीक प्युरी करून घ्यायची आणि ती इथे ॲड करायची. बारीक बारीक तुम्ही कट करून इथे ॲड केलं तरीही चालेल. आता कुकरचं थोडं झाकण लावून घ्यायचं आणि हे आपले मसाले थोडे कुक होऊ द्यायचे. तो कच्चेपणा आहे तो निघून जातपर्यंत. कुकर पूर्णपणे बंद करायचं नाही, फक्त कव्हरअप करायचं अगदी अलगद. 1-2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेल असं वर आलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे. तर आता ही ग्रेव्ही आपली अगदी परफेक्ट आहे. आपण जे भिजू घालून ठेवलेले होते छोले ते आता आपण यामध्ये ॲड करू शकतो. बघा अगदी परफेक्ट ग्रेव्ही तयार आहे. आता छोल्यामध्ये जो आवळा मी भिजू घालून ठेवलेला होता तो मी काढून घेतलेला आहे आणि पाण्यासोबतच हे सर्व छोले मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. छान मसाल्यामध्ये ॲड केल्यानंतर 1 मिनटं छान हे फिरवून घ्यायचं. आता गॅसचा फ्लेम हा थोडासा हाय करायचा आणि त्याला कुक करू द्यायचं. यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच छोले मसाला ॲड करणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही ॲड करूही शकता किंवा स्किप पण करू शकता. त्यानंतर 1 चम्मच आपण गोडा मसाला ॲड करणार आहोत आणि त्यानंतर 1 चम्मच आपण इथे कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करणार आहोत. गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे, त्यामुळे याला लवकर अशी उकळी येऊन जाते. बघा तुम्ही बघू शकता छान आता याला उकळी आलेली आहे. आपण सर्व मसाले छोल्यामध्ये ॲड देखील केलेले आहेत. आता एकदा परत हे छान फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर आपण आता याच्या सीट्या काढून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 सीट्यांमध्ये हे छोले कुक होऊन जातात. हे तुमच्या गॅसचा फ्लेमवर डिपेंड आहे किंवा तुमच्या कुकरवर डिपेंड आहे की तुमचे छोले किती मिनटामध्ये किंवा किती सीट्यामध्ये कुक होतील. आता जोवर आपलं छोले कुक होत आहेत तोवर आपण जे भटुऱ्याचं कणिक मळून ठेवलेली होती ती कणिक बघूया सेट झाली की नाही. नॉर्मल 30 मिनिट तर झालेले आहेत. कणिक तर सेट झालीच आहे. बघा एकदम मस्त अशी हाताने मी इझिली हँडल करू शकते एवढी सॉफ्ट कणिक मी याची भिजवून घेतलेली आहे. परत याला 5 ते 10 मिनटं छान मळून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनटं हाताने छान असं दाबू दाबू याला मळून घ्यायचं. त्यामुळे आपले जे छोले छान असे टम फुगतील तेलामध्ये गेल्यावर. हवे असल्यास तुम्ही थोडा तेलाचा वापर करून कणिक छान मळून घ्यायची आहे. 10 मिनटं कणिक अशा पद्धतीने मळायची की जे आपण शंकरपाळ्याला वगैरे मिश्रण तयार करताना जे अशी कणिक मळतो त्याच पद्धतीने इलाही मळून घ्यायचे. जेवढं तुम्ही इला मळाल म्हणजे जेवढं तुम्ही इला छान असं सॉफ्ट कराल तेवढेच आपले भटुरे अगदी परफेक्ट आणि छान बनतील. म्हणून ही कणिक छान अशी मळून घ्यायची. याला थोडं आपण कोपरवर असं पटकून घ्यायचं कपड्यासारखं आणि छान याला पूर्ण जसे जे एअर्स आहेत पूर्ण असे छान निघून जातील आणि एकदम परफेक्ट सॉफ्ट डो आपल्या भटुऱ्यासाठी आपल्याला रेडी मिळेल. तर बघा अशा पद्धतीने 10 ते 15 मिनटं छान कणिक मळून घेतल्यानंतर एवढं परफेक्शन आपल्या डोमध्ये येतं आणि छान त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हे गोळे आता आपण भटुरे करून घेणार आहोत. तर भटुरे तुम्ही थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि हाताच्या सहाय्याने आपण त्या भटुऱ्याचा आकार द्यायचा. हाताच्या सहाय्याने पण तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही लाटूनही करू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आपण ह्या डोचे भटुरे तयार करून घेऊ शकतो. तर बघा आधी मी हातानेच केलेलं आहे. हाताने तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण याला लाटून पण घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान त्याला लाटून घ्यायचं. भटुऱ्याचा साईज आकार हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंगही ठेवू शकता आणि सोबतच एका साईडला तेलसुद्धा गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि तेलचं टेम्परेचर खूप जास्त हाय नको आणि खूप जास्त लोही नको. अगदी मीडियम टेम्परेचरवर आपण हे भटुरे अशा पद्धतीने कुक करून घ्यायचं. एक साईड झाली की त्याच्यावर थोडं तेल टाकू आपण त्याला फुगवून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघा किती अगदी परफेक्ट माझे भटुरेसुद्धा तयार आहेत. आता भटुरे
तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त लहान मोठे करून घेऊ शकता आणि मस्त गरम गरम तेलामध्ये असं काढून घ्यायचं. अगदी परफेक्ट. भटुरे झालेत. आता आपण छोल्याकडे जाऊया. बघा छोलेचं पण 3 सीट्या झालेल्या आहेत. छान मस्त कुक झालेले आहेत माझे छोले पण. वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम छोले आणि भटुरे हे सर्व करायचे. तर माझी ही डिश तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. सोबतच माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि आता चला भेटूया पुढल्या व्हिडिओला.